काय करू, काकाचा फोन पण बंद. दादा जरा फास्ट चालवा ना. हो ताई, शक्य होईल तेवढी पळवतोय मी गाडी. बरं. चल ना, येणार का आपल्या गाडीत? चल ना, सोड की तुला. ए हिरोईन हुसन तेरा तोबा 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 तोबा. अरे शहाण्यांनो, मस्ती आली काय तुम्हाला? हा, रस्ता दिसत नाही का नीट? नाही जात, चल सोड ना आमच्या गाडी. दादा हे बघा, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही चला, तुम्ही फास्ट चला. हो ताई. क्या दिख रही है? मीरावर चोरीचा ब्लेम केला. घरात पोलीस आले तरी तिला घराबाहेर काढता आलं नाही. बट अजित, आय एम रिअली इम्प्रेस्ड. तू एक क्लास गेम केलास. आता एक मूव आणि मीरा घराबाहेर. नाही नाही माया, घराबाहेर नाही. 10 more minutes आणि मग ती मीरा डायरेक्ट ढगात. ड्रायव्हरचा कॉल आला होता, माझी माणसं तिच्या मागे आहेत. नाईस, गुड जॉब. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव अजित, ती मीरा मरताना तिचे हाल झाले पाहिजे. कॅरेट. ऑफकोर्स म्हणा, तेच सांगितलंय मी त्यांना. आणि नो वॉट, तसंच होईल. कळवशील मला. चले खाली उतर. ए त्या आयटमला बाहेर आण. थांबत आहे तुम्ही, मी बघतो एकेकाला. छेड काढतायत ना तुमची. दादा हे बघा, मी म्हणते तुम्ही नका जाऊ. आपण बाजूने निघून जाऊया. तुम्ही गाडी घ्या बाजूने. काय काय, मी बघतो त्यांना. अहो दादा ऐका ना माझं. दादा थांबा ना. दादा काय रे, आवाज खाली या. तुमच्या आया बहिणींना तुम्ही असंच बोलता का? बोलणार काय करणार आहे तू? आम्हाला मारणार? हे बघा, तुम्हाला नीट सांगतोय मी, ताईंची माफी मागा. अरे याला माफी पाहिजे. ए तुला हाताने सॉरी म्हणू का पायाने सॉरी म्हणू? हा बोल ना, हाताने मागू का पायाने मागू? अहो दादा दादा थांबा. दादा अहो दादा तुम्ही हे काय करताय? मी तुमच्या समोर हात जोडते. सोडून द्या ना यांना, सोडा ना. हे बघा, माझ्या काकांचा ना अपघात झाला. आम्हाला तिथे जायचंय. सोडा ना यांना. सोडतो हा, याला सोडतो आणि तुला धरतो. ए बघता काय, धरा तिला. ताई ताई पळा तुम्ही. आम्ही तुमचं काय वाईट केलंय? सोडा ना आम्हाला. पळा तुम्ही इथून. अहो, ताई. दादा तुम्ही अच्छा ताई पडणार. शकली. अरे मला काय पकडतो? जा तिला पकड. पैसे दिलेत ना तुम्हाला? हाय. अरे टवका, पकड तिला. दादा दादा मला वाचवा ना. मला प्रपोजल ओके वाटतं मला ऑन पेपर. तरी आपण एकदा बघूयात. आम्ही तुम्हाला कॉल करतो. एक मिनिट या ना बाबा. ते केशवनी नवीन क्लायंट सोबत मीटिंग ठेवले, तर मी जाऊन येतो. बाबा ती मीटिंग मी उद्या ठेवायला सांगितली. हो, मीच त्याला सांगितलं की आजच ती मीटिंग करून घेऊया, आज काम होऊन जाईल.
आणि प्रपोजल तू तयार केलेलं आहेस, त्यामुळे मला काही डिटेल्स लागले तर मी तुला कॉल करतो. बाबा त्यापेक्षा मग मीच जातो ना मीटिंगला. अथर्व, तुझ्या लग्नाचे विधी सुरू आहेत. तू इथे थांबणं आवश्यक आहे. मी नसलो, आय मीन मीटिंग मी करून घेतो. बाबा आजचे सगळे विधी ऑलरेडी झाले आहेत. मी जाऊ शकतो मीटिंग. काय झालं बाबा? खूप कौतुक वाटतं तुझं अथर्व, खरंच. कायम कामाला पहिली प्रायोरिटी देतोस तू. तुला बघितलं ना की मला माझे उमेदीचे दिवस आठवतात. असाच होतो मी. मी तुमचाच मुलगा आहे बाबा. हे सगळं मी तुमच्याकडनं शिकलो आहे. मी जातो मीटिंगला, तुम्ही आराम करा. ठीक आहे. येतो. दमला रे. ए थांबली रे हिरोईन. दमलं. अरे हिरोईन दमली रे ती. अरे आता काय करणार आहे? हिरोईन आता फायटिंग करणार. ए धर्य दिला. मला सोडून द्या, मी सांगते तुम्हाला. तू मारणार मला? का असं तसं वाटलं? ए पकड तिला. सोडा. कुठे पळते? ए उठा रे. मला बघतोय काय? कसा केला? वेदा मला लग्नाच्या प्रत्येक विधीत हवी, ती पण हसऱ्या चेहऱ्याने. आता ते कसं करायचंय हे तू ठरव. वेदा, हाय. क्या बात है. आज एकदम रिलॅक्स वाटतेस तू. अरे मी बोलते ना तुझ्याशी. बोलायचं नाही माझ्याशी तुला? अरे काही विषय नाही, मी बोलते तुझ्याशी. ओके बरं ऐक, तुला आठवतंय आपण एक छोटासा प्लॅन केलेला की तू माझ्या आणि बाबाच्या लग्नात दिसायचं नाहीस. त्याच प्लॅन मध्ये एक छोटासा चेंज करतोय आपण. ओके गेस व्हॉट. आता मी जरी म्हणाले होते की तू माझ्या लग्नात अजिबात दिसायचं नाहीस, माझ्या जवळपासही दिसायचं नाहीस, पण मला असं वाटलं की आता वेदा एकटी बेडरूम मध्ये बसून काय करणार. ओके नाही, त्यामुळे आता देयर इज अ गुड न्यूज फॉर यू. तू माझ्या आणि बाबाच्या लग्नात यायचंस. छान मेकअप करायचा, नवीन नवीन कपडे घालायचे, तयारी करायची आणि एन्जॉय करायचं फुल टू. एकदम मज्जा करायची. येशील की नाही? अरे मी खरं सांगते, आधीचं जे काही तुला सांगितलेलं ते सगळं विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची. मस्तपैकी ये, रेडी हो, एन्जॉय कर, खुश राहा. सांग मला, मी तुझी होणारी मम्मा आहे, माझं नाही ऐकणार? वेदा, बी अ गुड गर्ल बाबा. येशील ना? येशील की नाही? दॅट्स लाईक अ गुड गर्ल. तेच म्हणते मी. ओके मस्तपैकी लग्नात यायचं, रेडी व्हायचं छान. फक्त
माझ्या आणि तुझ्या बाबाच्या मध्ये मध्ये करायचं नाही. ते जर केलंस तर हा जो कान आहे ना कान, असा घेईन कचकन कापेन. कळलं? कळलं की नाही? गुड. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. सगळं ऐकते माझी वेदा. हस पाहू आता वेदा, हस पाहू आता. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. यू सो स्वीट. गुड. तू ठीक आहेस? आणि कोण आहे ते? मला नाही माहिती. वेदाचे बाबा. काय करतेस? ए, उठ, ए, पळ, उठ. काय करतेस तू? चुकून लागलं. मी 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 तुला वाचवतो, तू मलाच मारतेस. माफ कर. काय माफ करा? ते तुझ्यावर हल्ला करत होते, मी नाही. कोण होती ती माणसं? मला नाही माहिती. मला आता गावाला जायचंय. माझं काका. मीरा मीरा, तू आधी घरी चल. नाही मी गावी जाते. माझं काका. मीरा, गावी नंतर जा, आपण आधी घरी जाऊया, त्यानंतर बघूयात काय करायचंय. ओके? माझं ऐका ना तुम्ही. मला आता जावं लागेल. मी जाते. मीरा, तुला विचारत नाही, मी तुला सांगतो, ऐक माझं. आर्ग्युमेंट करू नकोस. गाडीत जाऊन बस, मी आलो. गाडीचा हां केशव काका, एक काम करा, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा. मी तुम्हाला सांगतो नंतर, करतो तुम्हाला कॉल. ओके बाय. वा, मी म्हणालो नव्हतो. येत्या 4 दिवसात तुमच्या घरात लग्न कार्य होणार आहे. माया आणि अथर्व लग्न करणार आहे.
चार दिवसात लग्न. माया आणि अथर्वचं लग्न झालं तर राहणार तो. ऐका मला जाऊ दे इथून. हा मला इथून हे बघा हे जर लग्न झालं ना वेदा आणि अथर्वचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मला जाऊ दे. मला जाऊ दे. जाऊ दे मला इथून. माझी वेदा. बरं ऐका, उद्या आपली जी संगीत नाईट आहे त्याच्यामुळे उद्या कुठल्या कुठल्या गाण्यावर कोण कोण डान्स करणार आहे ना त्याची मी लिस्ट केली आहे. मॉम, पहिला तुझा आणि पप्पांचा फर्स्ट क्लास कपल डान्स झाला पाहिजे काय? नाही ना रे, माझा पाय मुरगळलाय ना, नाही तर मी रात्रभर नाचले असते. पण लिस्ट बघा ना आता मी काय बनवली आहे. आई साहेब, मीरा, मीरा काय झालं? काय झालं? हा मीरा तू परत कशी आलीस? म्हणजे माझं म्हणणं तू गावी गेलेलीस ना? मीरा ड्रायव्हर होता ना तुझ्यासोबत, मग तू अथर्व सोबत कशी काय आलीस? अथर्व का रडते? मी मीटिंगला जात होतो तेव्हा मी काही गुंडांना मीरावर अटॅक करताना बघितलं. मीराच्या मागे गुंड लागले होते? ते माहीत नाही, पण त्या गुंडांनी आधी मीराला छेडलं आणि मग त्यानंतर तिच्या मागे मारायला धावलं. पण मीराला गुंड का मारत होते? मग तिने त्यांचं काय वाकडं केलंय? अरे ते कशाला मारतील उगाचच? हीच काहीतरी असेल. तू काही बोललीस का त्यांना? नर्मदा, तिची अवस्था बघतेस ना तू? एक मिनिट, हे प्रकरण पोलिसांना कळवायलाच हवं. तेच त्या गुंडांना शोधून काढतील. अथर्व, इन्स्पेक्टर सावंतांना फोन लाव. दादासाहेब, मला माहिती आहे हे ऐकताना तुम्हाला चुकीचं वाटेल, पण लग्न कार्य आहे घरात. आत्ता नको बोलवायला पोलिसांना. हे बघा, पोलीस आले तर उगाच गोष्टी वाढतील. तिलाही पोलीस स्टेशनला जायला लागेल चौकशीसाठी. नाही नको नको हे सगळं. आई साहेब, मला गावी जायचंय. मीरा, तू आधी आराम कर आणि त्यानंतर तुला जर जायचं असेल तर तू जाऊ शकते. नाही आई साहेब, मला लगेच जावं लागेल. काका तिथे. मीरा, मी सांगतोय ना, थांब. मीरा, नशीब चांगलं होतं म्हणून तू वाचलीस बाळा. काही भलतं सलतं झालं असतं तर. ऐक माझा, ऐक, थोडा वेळ आराम कर. पुढचं काय ते ठरवूया आपण. हां, ऐक माझं. साहेब, सागर, मीराला सुखरूप गावी पोहोचवण्याची जबाबदारी होती ना तुझ्यावर. कुठे होतास तू? हा,
का गुंड आल्यावर घाबरून पळून गेलास तू? अक्कल नाही तुला? अथर्व, हा माणूस मला उद्यापासून कामावर नकोय. नाही दादासाहेब, या दादांनी ना त्या लोकांना थांबवलं म्हणून मी तिथून निसटू शकले. यांनी माझी खरंच खूप मदत केली. त्या लोकांनी ना यांना पण चाकू दाखवला होता. मीराताई, तुमचा मोबाईल गाडीत राहिला होता.